दिल्लीमध्ये जे आंदोलन चालू होतं त्यात आपली एक बहीण शहीद झाली. पोलिसांनी जो लाठीचार्ज केला, विद्यार्थ्यांना तिथून पळून लावण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना त्यात काही यश मिळालं नाही. तर मला त्या बहिणीला एकच गोष्ट सांगायची, तुझं हे बलिदान कधीच वायाला जाणार नाही. आणि आपल्या देशाचे जे शिक्षक मंत्री त्यांचा 100% राजीनामाच भेटला पाहिजे. आणि मला सध्या एक गोष्ट सर्वांना सांगायची की सर्वप्रथम आपण भारतीय नागरिक आहोत, ह्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या. ह्या आंदोलनाला तुम्ही ह्या पक्षाचं किंवा त्या पक्षाचं नाव देऊन खराब करण्याचा प्रयत्न करू नका. ज्यांच्या घरातल्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली ना, त्यांनाच माहिती की त्यांनी काय गमावलंय. आता जे लोक ह्या आंदोलनाला पक्षाचं नाव देऊन खराब करण्याचा प्रयत्न करताय, मला त्यांना खरंच सांगायचंय की जर तुमच्या घरातली खरोखर व्यक्ती या स्कॅममध्ये जर गेली असती तर तुम्हाला कळलं असतं की ह्या गोष्टीच्या काय वेदना आहेत. तर हे आंदोलन खराब करायचा प्रयत्न न करता सर्वांनी ह्या गोष्टीला सपोर्ट करा. आणि जी आपली ताई ह्या आंदोलनामध्ये शहीद झाली, तिला मनापासून मी भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि ह्या गोष्टीला माझा जाहीर निषेध आहे.